श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आज गरमागरम पालकपुरी आणि हरभऱ्याची उसळ असा बेत केला आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. आज साहेबांनी आमच्या परसातील झाडावर फवारणी केली. सीताफळ, केळी, आंबा आणि फुलझाडं लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता सीताफळाचं झाड किती फळाने भरून गेले, पण फळं अशी पांढरी होऊन गळायला लागलेत. म्हणून म्हटलं साहेबांना सगळ्या झाडावर फवारणी करून घ्या. केळीला पण छान मोठा घड पडलाय. बरं, ते आता फवारणी करतायत तर मी स्वयंपाक करायला घेतलाय. खूप दिवस झालं पालकपुरी करायचं असं चाललं होतं. फायनली आज घेतली करायला. पालक स्वच्छ धुवून थोडा वेळ शिजायला ठेवलाय. तर मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता बारीक करून घेते. इकडे पालक पण शिजलाय. त्याचा हिरवा रंग तसाच टिकून राहावा म्हणून मी थंड पाण्यात थोडा वेळ घालून ठेवलाय. घरात होती नव्हती तेवढी सगळी पिठं परातीत घेतली. म्हणजे ज्वारी, तांदूळ, हरभरा डाळ, गव्हाचं पीठ अशी एकत्र करून घेतली. मग मी बारीक केलेला मिरची मसाला, बारीक केलेला पालक असं एकत्र घालून त्यात जिरेपूड, धनेपूड, हळद, मीठ घातलं. धनेपूड आणि जिरेपूडमुळे पुरीला छान स्वाद येतो. पीठ असं छान मऊसर मळून घेतलं. सोबत चहा घ्यायचा म्हणून इकडे चहा पण ठेवला. घरात सगळ्यांना पुऱ्यासोबत चहा हवा असतो. इकडे चहा झालाय. चहा सगळ्यांना देऊन मी हरभऱ्याची उसळ करायला घेते. एका पॅनमध्ये तेल घातलं. जिरे, खडा मसाला, कांदा, टोमॅटो घालून चांगलं परतून घेतलं आणि थोडे आलं लसूण पेस्ट पण घातले. धने जिरे पावडर आणि लाल तिखट मीठ घालून भाजून घेतलं. आणि मी आधीच कुकरला हरभरा शिजवून घेतला होता. सगळा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आणि वरून थोडं गरम पाणी घातलं. मसाला चांगला शिजल्यावर त्यात शिजवून ठेवलेले हरभरा घातले आणि वरून थोडी कोथिंबीर घातली. मस्त झणझणीत हरभरा उसळ तयार. आता पुऱ्या लाटून घेते. पुऱ्या लाटून होईपर्यंत इकडे मी गॅसवर तेल पण तापायला ठेवलं होतं. तेल गरम झालंय. आता तेलात एक एक पुरी सोडून घेते. बघा कशी पुरी टम्म फुगले. अशाच सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या. अशाच छान छान पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.